नमस्कार मैत्रिणींनो, याआधीसुद्धा मी बेलफळाच्या सरबतचा व्हिडिओ टाकला होता. आपण अतिशय सोप्या पद्धतीने बेलफळाचं सरबत कसं करायचं किंवा ज्यूस. तर बघा, माझं घरचंच बेलफळ आहे. खूप मोठं बेलफळ आहे बघा. मी मागेसुद्धा याचा एक व्हिडिओ टाकला होता, त्यात झाडसुद्धा दाखवलं होतं. तर हे बेलफळ अगदी ताजंच झाडावरून पडलेलं आहे. त्याला फोडून घेतलं आहे. बघा किती सुंदर रंग आहे. ओरिजिनल त्याचा केशरी रंग आहे. त्याचा सर्व गर मी या ठिकाणी काढून घेते आहे. बघा, भरपूर गर निघालेला आहे आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे. आत्ताच ते झाडावरनं पडलेलं आहे, तर मी ताजंच त्याचं ज्यूस बनवते आहे. भरपूर गर निघाले आहे. आता यात आपण पाणी घालायचं आहे. ते जास्त असल्यामुळे जवळपास मला छोटा एक तांब्या भरून पाणी त्यात मी घातलेलं आहे आणि हातानेच याप्रमाणे कुस्करून घेतलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तो फ्रीजरमध्ये गर कसा साठवून ठेवायचा त्याचा व्हिडिओ दाखवला होता. आता आपण लगेच सरबत कसं बनवायचं तेच बघणार आहोत. बघा, पाणी टाकल्यामुळे त्याचा संपूर्ण गर पटकन निघालेला आहे. आपल्याकडे पुरणाची चाळणी असते, त्याच्याने आपण हा गर सर्व काढून घेतला आहे आणि पुन्हा याच्यात थोडं पाणी घालणार आहोत, म्हणजे त्याच्यातलं बाकीचं जे आहे ते निघून जाईल आणि जास्त सरबत तयार होईल. बघा, याप्रमाणे मी गाळून घेते आहे आणि याच्यात ज्या बिया निघालेल्या आहेत त्यासुद्धा मी वाळवून घेणार आहे आणि त्याचे रोपं तयार करणार आहे. बघा, या ठिकाणी किती सुंदर केशरी रंगाचा आपला गर तयार झालेला आहे. यात आता मी साखर घालणार आहे. ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मोठं फळ होतं त्याप्रमाणे मी त्याच्यात 3 ते 4 चमचे साखर घातली आहे आणि चवीपुरता मीठ घातलेलं आहे. हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकतात. आणि हा तुम्हाला ज्यूस म्हणून प्यायचा असेल तर असाच राहू द्या आणि सकाळी अंशेपोटी घेतला तर याचे खूपच फायदे होतात. शरीरातली उष्णता निघते. लूज मोशन झालेलं असेल तर त्यासाठीसुद्धा हा फार उपयोगी आहे. लहान मुलांनासुद्धा याचा खूप फायदा होतो. बघा, याप्रमाणे याचा ज्यूस बनवलेला आहे आणि बर्फ टाकून मस्त गार आपण याचं ज्यूस पिणार आहोत. बघा, किती घट्ट झालेला आहे. तुम्ही यात पाणी टाकून सरबतसारखंसुद्धा पिऊ शकतात. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकत नव्हती काही कारणास्तव, तर प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आता टाकणार आहे, तर त्यासाठी मला सपोर्ट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि रुखवताचे सुद्धा विविध प्रकारचे व्हिडिओ आहे ते सुद्धा बघा.